सर्वात आधी तर हे बॉक्सेस बघा, हे सगळे पार्सल आहेत मिशोवरचे आणि हे सगळ्या घरातल्या वस्तू आहेत. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खूप छान छान वस्तू मागवलेल्या आहेत आणि अगदी 399च्या 350च्या आत सर्व वस्तू पण खूप जास्त युजफुल आहेत. खूप दिवसांनी ऍक्च्युली मी होल व्हिडिओ शेअर करते. तर चला, अजिबात टाइमपास न करता फटाफट तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन होल व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिशोवरून घेतलेल्या काही छान घरातल्या आणि किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू. सुरुवात करूयात आपण आपल्याला रोजच्या लागणाऱ्या कंटेनर्स पासून. तर मी काही घरात किचनमध्ये लागणारे प्लस फ्रीजमध्ये लागणारे कंटेनर्सचे सेट मागवले. अगदी 200-250च्या आत ते सेट आहे. फर्स्ट आपण बघूयात फ्रीजमध्ये लागणारे कंटेनर. आणि हे कंटेनर इतके भारी आहेत ना की तुम्ही किचनमध्ये पण वापरू शकता आणि अगदी काहीतरी 250-300च्या आतच आहेत. ज्या काही वस्तू मी मागवल्या आहेत सगळ्या वस्तू 350च्या आत आहेत. एकही वस्तू 300-350च्या वर गेलेली नाहीये. सो खूप अफोर्डेबल क्वालिटी चेक प्रोडक्ट्स आहेत. तर हे कंटेनर आहेत, हे त्यांचे झाकणं आहेत. 6चा सेट आहे. क्वालिटी बघा तुम्ही, एकदम मस्त आहे झाकणांची सुद्धा. आणि हे कंटेनर ना खूप अफोर्डेबल आहेत. फ्रीजमध्ये ठेवायला खूप छान आहे. फ्रीजमध्ये कसं आपण भाज्या असं कॅरी बॅग्स मध्ये किंवा पॅक करून ठेवतो ना, तर ह्या कंटेनर्स मध्ये आपण डायरेक्ट कट करून आपले सगळ्या भाज्या वगैरे ठेवू शकतो. मुलांचे टिफिन असतात, नवऱ्यांचे टिफिन असतात, तर टिफिनसाठी सकाळी सगळी गडबड होते. तर हे जे कंटेनर आहेत ना बेस्ट आहेत. म्हणजे अर्धा किलो चिरलेली भाजी तुमची आरामशीर याच्यामध्ये बसेल. प्रत्येक कंटेनरला तुम्हाला एअरटाईट झाकण मिळेल. खूप जास्त सुंदर हे कंटेनर आहेत, खूप जास्त. म्हणजे मला ना असं वाटतंय ना की इतके परवडते ना, असे कंटेनर बाहेर आपल्याला ह्या किमतीत नाही मिळणार. आय नो प्लास्टिक वापरायचं नाही वगैरे सगळे म्हणतात, पण प्लास्टिक शिवाय कोण, म्हणजे काय, आपण स्टीलचे आपण किती किती ठिकाणी वापरणार आहे. आणि म्हणजे ते शक्य नाहीये ना प्रत्येकाला, म्हणून या गोष्टी शेअर करते मी कधी कधी. तर हे असे कंटेनर आहेत. तुम्ही याच्यात फ्रुट्स ठेवू शकतात, भाजीपाला कट करून ठेवू शकतात. एअरटाईट असल्यामुळे खराब होणार नाही. खाली एक टिश्यू ठेवायचा आणि मस्त त्याच्यावर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही डाळी वगैरे, ड्रायफ्रुट्स, मुलांचा खाऊ वगैरे सुद्धा ठेवू शकतात. पुढे येण्या जाण्याला तुम्ही वस्तू कॅरी करायला सुद्धा घेऊ शकता. हा इतकं सुंदर हे कंटेनर आहेत. 6 कंटेनर आहेत, प्रत्येकाला झाकण आहे. 4, तुम्हाला काय पाहिजे, 6 कंटेनर विथ लीड मिळतात तुम्हाला. खूप जास्त छान आहेत आणि मी तुम्हाला हे प्रोडक्ट हायली रेकमेंड करेन. अजून असे काही जे कंटेनर असतील ना ते पण मी फ्रीजचे टॅग करून देईल, म्हणजे तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळेल. अजून महत्वाची गोष्ट, सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. जे टायटल असतं ना त्याच्या इथे तुम्हाला एक मोर नावाची हे दिसते, तिथे क्लिक केलं की सगळी डिस्क्रिप्शन ओपन होते. नंतर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऑल प्रोडक्ट्सची वन लिंक म्हणून लिंक दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स भेटून जातील. ह्या प्रोडक्ट्स व्यतिरिक्त अजून काही चांगले रिव्ह्यू असलेले आणि युजफुल वस्तू सुद्धा मी टॅग करून देते. त्याच्यामुळे लिंक डेफिनेटली चेक करा. घ्या नका घ्या, पण लिंक डेफिनेटली चेक करा. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. हे पण कंटेनरच आहेत जे घरात यूज करायचे आहेत. अजून भरपूर छान छान वस्तू आहेत, त्याच्यामुळे डोंट स्किप द व्हिडिओ. तर हे सुंदर हे कंटेनर मला खूप जास्त आवडले. का माहिती का, हे असे ट्रान्सपरंट आहेत आणि असं वाटतं ना की ग्लासचे कंटेनर आहेत. आणि असे हे बघा, या अशा लीड आहेत. इतकी क्वालिटी हेवी ना, अजिबात वाकत नाही, पण एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. आणि एअरटाईट हे कंटेनर आहेत. हे ड्रायफ्रुट साठी, चहा पावडर वगैरे साठी एकदम परफेक्ट आहेत. मसाल्यांसाठी एकदम परफेक्ट आहेत. खूप भारी आहे बघा. फ्रीजर सेफ आहेत, फूड ग्रेड सेफ आहेत, पेट सेफ आहेत आणि अनब्रेकेबल आहेत. याच्यावर दिलंय त्यांनी. आणि हा सुद्धा 6चा सेट रिसिव्ह झालेला आहे. हा पण काहीतरी 200-250च्या आसपासच आहे. खूप जास्त सुंदर आहे, म्हणजे ना ड्रायफ्रुट साठी खूप छान आहे. आणि शिवाय त्याच्यामध्ये तुम्ही मसाले भरू शकतात वेगवेगळे. आणि असं समोरच रॅक वरती ट्रान्सपरंट असल्यामुळे ग्लास सारखी त्यांचं हे ग्लास सारखे दिसतात. तर हे बघा, हे 3 आणि सगळ्यांची क्वालिटी, पॅकिंग वगैरे एकदम परफेक्ट आहे. मी जास्त ओपन करणार नाही आणि जसं लांबवणार पण नाही व्हिडिओ, कारण कसं बोर होतात तुम्ही बघायला, म्हणून. आणि तुम्हाला एक सांगू का, मिशोवरती ना घरातल्या वस्तू सगळ्यात जास्त परवडतात. कारण क्वालिटी छान मिळते, घरी बसल्या वस्तू मिळतात आणि आपल्याला पाहिजे ती व्हरायटी मिळते. म्हणून किचनच्या घरातल्या वस्तू तर डेफिनेटली मिशोवरून तुम्ही बाय करू शकतात, छान मिळतात. नेक्स्ट बघूयात. ही जाळी ना फ्रुट्स ठेवायची जाळी आहे. बुलबुल जाळी म्हणून नाव दिलंय. वाव, क्वालिटी खरंच आहे, म्हणजे हातात घेतल्यावरच कळतं. आणि तुम्हाला खोटं पटेल, अगदी 350च्या आत ही जाळी भेटलेली मला. आणि
आता पावसाळ्याचं वगैरे कसं जरा हे ठेवायला छान आहे, म्हणजे फ्रुट्स वगैरे, कारण चिलटे वगैरे मच्छर वगैरे होतात ना, माशा वगैरे, तर आपलं जे फळं वगैरे राहतात ते आपण असं ओपन ठेवतो, त्याच्यापेक्षा याच्यात ठेवलं ना, अरे हे फसलंय बहुतेक, हे थोडं फसलं होतं ऍक्च्युली एका एक नंबर क्वालिटी रिस्यू झाली. आणि मेन म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना भारी आहे, पण हे जे वरती त्यांनी लावलंय ना हे थोडं शार्प आहे, म्हणजे लागू शकतं. जाळी वगैरे ओके, म्हणजे क्वालिटी छान आहे, मेटलचं आहे, मेटल आहे आणि त्याला गोल्ड कलर दिलेला आहे असा. आणि हे बघा ही छान अशी ही जाळी आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे याच्यात फ्रुट्स ठेवायला एक नंबर आहे, किंवा तुम्ही कांदे बटाटे पण ठेवू शकता, छान दिसेल. पण फ्रुट्सला बेटर वाटते मला ही क्वालिटी, एक नंबर आहे, अजिबात वाकत वगैरे नाही, क्वालिटी म्हणजे मेटल खूप छान हेवी आहे, वर्थ प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्हाला एस्थेटिक आणि असं छान गुड लुक करणाऱ्या गोष्टी जर आवडत असेल ना घरामध्ये ठेवायला, तर हे तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकतात. हे एक छान आहे, आवडलं मला, म्हणजे खरंच खूप मस्त आहे. महत्वाची गोष्ट, आपले शूज वगैरे ठेवायला ना एक शिवरॅक मागवले मी, आता मला खोटं पटेल, अगदी 350च्या आत हे शिवरॅक आहे, इतकं बेस्ट आहे ना हे, मला बघता क्षणी आवडलं होतं हे. आपले कसं पोरांचे शूज वगैरे कसं वेगवेगळे असतात, इकडे तिकडे पडतात, हे ना एकदम छोट्याशा कॉर्नरला होऊन जातं. साईडला पिक्चर्स तर मी तुम्हाला शो करेलच. आणि हे प्रत्येकाला असं जॉईन करायचंय बहुतेक, आता हे मला जॉईन करावं लागेल का, असं काहीतरी आहे. टू असेंबल आहे, त्यांनी काय केलंय ना, हे 3 पाय दिलेले आहेत आणि तिघं साईडला आहे ना हे पाय लावायला इथे जागा आहे, फक्त खूप इझी असेंबल करायला. सेंटर मध्ये हे तुम्हाला टक करायचे फक्त असे, हे असं आहे. हे बघा, हे 6 लेयर्सचं आहे, अगदी 350च्या आत तुम्हाला मिळते, क्वालिटी एकदम रफ टफ आहे. आणि मी 3 लेअर जॉईन केले आहेत, तुम्ही बघू शकता, हे 3 लेअर जॉईन केले आहेत मी, 6 लेअर आहेत, खूप इझी आहे असेंबल करणं, फक्त इथे क्लिप्स मध्ये अडकवायचे आहेत त्याचे पाय. आणि क्वालिटी एकदम छान आहे, दाबलं जात नाहीये, एक जबरदस्त आहे, तुम्ही किती पण हेवी शू वगैरे ठेवू शकता, कोणत्याही कॉर्नरला छोट्याशा माहून जाईल, इतकं छान आहे. आणि म्हणजे एका याच्यावर तुम्ही एकावर एक जरी ठेवले ना, न्यू शूज वगैरे असले तर भरपूर शूजचे जोड, चप्पलाचे जोड मावतील तुमचे, म्हणजे 3-4 लोकांच्या फॅमिलीला एकदम सफिशियंट, अफोर्डेबल, कम्फर्टेबल आहे हे जागेसाठी सुद्धा. तर हे असं आहे शूरॅक, शूज म्हणूनच नाही तर इतर गोष्टी ठेवायला पण तुम्ही हे यूज करू शकता ऍज अ स्टँड. तर छान आहे. आणि अजून 3 लेअर जॉईन करायच्या बाकी, प्रत्येकाला 3-3 पाय दिलेले आहेत त्यांनी, ते आपण असे एकात एक अडकवू शकतो, खूप सोपं आहे जॉईन करणं. तर हे एक मस्त, म्हणजे खूप जास्त युजफुल आणि खूप मस्त प्रोडक्ट वाटलं मला. बाकी तुम्ही डिसाईड करा तुमच्या किती कामाचं आहे ते. सो हे एक होतं. नेक्स्ट बघूयात आपण, ही खूप युजफुल गोष्ट आहे, ते का सांगते मी, आता याच्यावर तुम्हाला चित्र दिसत असेल बघा, याच्यावर ते झाकण आणि आपला स्पॅच्युला वगैरे ठेवला, आपण किचन गॅसवरती ठेवतो बघा, मग गॅस खराब होतो भाजी वगैरे करताना, किंवा मग आपण जे झाकण काढून गॅसवर किंवा गॅसवर साईडला ठेवतो तर त्याचं पाणी पडतं ना, तर त्याच्यासाठी हे स्टँड आणि लीड आणि स्पॅच्युलाचं स्टँड आहे. आणि हे ना खूप छान प्रोडक्ट आहे ऍक्च्युली. याच्यामध्ये बघा हे 2 स्क्रू दिले आहेत आणि स्टिक दिलेली त्यांनी, जी इथे तुम्हाला फिक्स करायची आहे. जी लीड असते ना झाकण वगैरे त्याचं आडवं ठेवू शकतात, त्याच्यावर पिक्चर दाखवलेले आहे, आणि ह्या साईडला आपण आपला स्पॅच्युला ठेवू शकतो. इतकं छान आहे ना हे हा ब्ल्यू कलरचा कपडा, सॉरी हा ब्ल्यू कलरचा त्याला प्लास्टिक लावलेला आहे, पण हे प्युअर पूर्ण स्टीलचं आहे, दाखवतो. हे ना खूप भारी प्रोडक्ट आहे, म्हणजे याचा डेली यूज होणार आहे प्रोडक्ट आहे हे, आणि प्युअर स्टील आहे, त्यात वाद नाहीये. इकडे आपण लीड ठेवू शकतो आणि इकडे स्पॅच्युला, एका साईडला उभं करून दिलं ना, खूप युजफुल आहे. आणि इथे टाईट करायला ना याला त्यांनी स्क्रू दिलेले आहेत 2, त्याच्यामुळे ते खूप फिटिंग होतं. तर असं हे प्रोडक्ट आहे, आणि अगदी काहीतरी 100-1 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे, जास्त काही महाग नाहीये, स्वस्त आहे, त्याच्यामुळे ना छान आहे, म्हणजे युजफुल पण आहे आणि अफोर्डेबल पण आहे. सो हे पण तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. नेक्स्ट बघूयात आपण, बाथरूम किंवा आपण किचन मध्ये सुद्धा हे शेल्फचा यूज करू शकतो. ऑर्गनायझिंग शेल्फ मागवले, मला ना हे खूप आवडले, कारण बाथरूम मध्ये आता फ्लॅट सिस्टीम मध्ये सहसा आपल्याला पाहिजे तशी सोय मिळत नाही, म्हणजे आपल्या शॅम्पूच्या बॉटल्स असतात, स्किन केअरचे प्रोडक्ट्स असतात, भरपूर गोष्टी असतात, त्याच्यानंतर टॉयलेट क्लिनिंग वगैरे, बाथरूमच्या क्लिनिंगचं पण सामान असतं, पण ते ठेवायला इतकी पुरेशी जागा नसते. त्याच्यामुळे हे जे आहे ना हे खूप भारी आहेत,
ऍक्च्युली हे मेटल आहे, हे प्लॅस्टिकचे आहेत, स्वस्त आहेत म्हणून प्लॅस्टिकचे आहेत. आणि बाथरूम मध्ये सहसा आहे ना प्लॅस्टिकच्याच वस्तू युज कराव्यात, कारण स्टीलच्या त्या सहसा गंज लागतो त्यांना आणि खूप खराब होतात. हे 2 शेल्फ येतात, याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या वस्तू कॉर्नरला असे लावू शकता. त्याच्या सोबत खूप स्ट्रॉंग असे अडेसिव्ह हुक्स पण दिलेत त्यांनी 4. म्हणजे हे तुम्ही इतके स्ट्रॉंगली लावू शकतात ना की ते किती ओझं तुम्ही त्याच्यावर ठेवलं ते पडणार नाही, तुटणार नाही. हे अडेसिव्ह हुक खरंच वर्क करतात. म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या वस्तू मागवल्या आहेत त्याच्यावरून मला जाणवले की नाही हे खूप कामाचे आहेत. फक्त जागा साफ करून क्लीन आणि प्लेन फरशीवरती, म्हणजे बाथरूमच्या फरशींसाठी परफेक्ट असतात. तर हे शेल्फ आहेत 2, याच्यावर तुम्ही तुमच्या खूप साऱ्या वस्तू ऑर्गनाईज करू शकता. इव्हन हे तुम्ही तुमच्या स्टडी कॉर्नरला लावू शकतात किंवा तुम्ही किचनच्या कॉर्नरमध्ये पण लावू शकतात, किंवा तुम्ही बेडरूम मध्ये तुम्हाला एखादा कॉर्नर सजवायचा आहे आणि तिथे तुम्हाला शोपीस वगैरे ठेवायचे तर तिथे पण लावू शकतात. पण हे बेस्ट बाथरूम साठीच ठरेल माझ्या मते तरी. आपण जसं ठरवलं तसं यूज करू शकतो वस्तूंचा. सो हे ऑर्गनायझर्स मागवलेले होते मी, खूप छान क्वालिटी. तुम्हाला खरं सांगू 350च्या आत असलेले हे सर्व प्रोडक्टची क्वालिटी ना खूप हेवी आहे आणि मार्केटला तरी मिळणार नाही, मार्केटला अजिबात मिळणार नाही त्या अशी क्वालिटी ह्या प्रोडक्ट्सची एवढ्या कमी किमतीत नाही मिळणार. सो हे एक आहे. आता आपण शेवटचं बघूया, जे किचन मध्ये लागणारं महिलेला रोजच्या रोज दिवसातनं कितीतरी वेळा लागेल असं प्रोडक्ट आहे. तर हे आहे लिक्विड डिस्पेन्सर, सोप आणि लिक्विडचं डिस्पेन्सर. आणि हे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. हे मी ठेवणार आहे माझ्यासाठी. थोडस मला हे मोठं वाटतं साईज नाही, पण इट्स वर्थ. कारण ना याच्यामध्ये तुम्ही हे बघा, याच्यात एक स्पंज येतो तुम्हाला, ही स्प्रे सारखी बॉटल येते, म्हणजे याच्यात तुम्ही लिक्विड ठेवू शकता असं. आणि इथे तुम्ही प्रेस केलं, याच्यात लिक्विड टाकून ठेवायचं. तुम्ही इथे प्रेस केलं की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भांडी घासताना लिक्विड इथे पडेल आणि तुम्हाला पाहिजे तेवढं लिक्विड तुम्ही यूज करू शकता. म्हणजे सगळं लिक्विड वाया जाणार नाही, खराब होणार नाही. जेवढं लागतं तेवढंच तुम्ही यूज करू शकता. साबणाची गरज नाही, साबणाचा जो पांढरा थर बसतो ना भांड्यांवर ते पण होणार नाही. आणि मस्त अशी गोष्ट आहे, छान आहे. हे खूप जास्त युजफुल याच्यामध्ये ना. आणि कारण कसं आहे ना, आपण जेव्हा एका याच्यामध्ये भांड्यामध्ये लिक्विड घेतो ते वेस्ट होतं, खूप लिक्विड वाया जातं. तर त्याच्यासाठी हे डिस्पेन्सर बेस्ट आहे. म्हणजे पाहिजे तेवढंच लिक्विड इथे घ्या आणि तेवढं यूज करा आणि साफ करून ठेवा. बाकी खाली तुमचं लिक्विड ॲज इट इज राहतं. तर हे पण काहीतरी 100 रुपयाचंच आहे, जास्त काही महाग नाहीये असं प्रोडक्ट होतं हे. तर अशा ह्या काही वस्तू मागवल्या होत्या मी. आणि अजून काही चांगल्या कामाच्या वस्तू पण मी पॅक करून देईल, त्यातनं तुम्ही घेऊ शकता. आता सध्या तरी एवढ्याच मागवलेल्या आहेत. आणि तुम्ही मला सजेस्ट पण करू शकतात की मी अजून काय काय मागवू, काय काय रिव्ह्यू करू. शॉर्ट व्हिडिओज तर मी डेली टाकत असते, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शेअर करत असते. सो आणि मध्ये मध्ये किचनच्या घरातल्या लागणाऱ्या वस्तूंचे होल व्हिडिओ शेअर करत असते. तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. भेटूयात पुन्हा एका नवीन होल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.